नमस्कार. मी आज तुमच्यासमोर एक नाट्यछटा सादर करून देत आहे. अगे बापा बापा, एवढी मोठी हे गर्दी, एवढी मोठी गर्दी पाहून ना माझी बाई असा का धगत धगत करते बाई, असा खालवर खालवर करते. पण सांगू का तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त गर्दी ना आमच्या त्या धोनाराच्या दारूच्या दुकानावर आणि त्या जुव्याच्या अड्ड्यावर लायते. पाय ना कसं जाते सरमसाटाच्या डगलत मगलत माग बाई. अशाच लोकांना कोरोनामध्ये मोठी बोंब पसरवली व मोठी बोंब पसरवली. काय म्हणे की दारू प्यायल्यानं कोरोना नाही होत, म्हणून बाई मी प्यायला लागली ना, जे पेट होते ना तिथे पक्केच प्यायला लागली बाई. अन बाई एकदा आमच्या गावामध्ये अशाच लोकांचं भजन मंडळ आलं आणि मग मी एका दिवशी असंच रस्त्याने जात होती. तो बाई त्या सकारामचा मी पुरा बलगाराम पाहिला बाई. तो सकाराम का म्हणत होता सांगू का तुम्हाला? सुख पाहता लोचनी जाऊ दारूच्या दुकानी, सर्व सुखाचे आभार दारू मोदेला सागर, सर्व सुखरूदाची गोडी दारू पिऊ थोडी थोडी, आणि तुका मध्ये बरोबरी बायकोपेक्षा देशी बोली. मग बाई माय आई नवरा पक्काच पेते म्हणा. मी न का म्हणलं ताईने एका दिवशी, जी मला साडीला लावायला कमरपट्टा घेऊन द्या. तो सांगू का म्हणे, बरं म्हणे घेऊन देतो म्हणे. तो बाई त्या सरमसाड्यानं असा कमरपट्टा घेऊन दिला बाई मला असा. मग बाई माझ्या नवऱ्याचं नेहमी म्हणणं आहे, डॉक्टरची बायको डॉक्टरी, कलेक्टरची बायको कलेक्टरी, मास्टरची बायको मास्टरी, मग बेवड्याची बायको कोण? माय. मग बाई मी का अशी करा, मी गावभर सांगत फिरू का? तुम्हीच सांगा आता. तो बाई मी शाळेत जाऊ कोरोनामध्ये, तर मला मोठी सवय होती पोटेकडे पाहू अशा लाईनी मारत जाऊ. न बाई हे गोष्ट माझ्या बापाली माहीत झाली. माझ्या बापानं धरलं आणि ह्या आलं भाषा माणसासमोर मला लगीन लावून दिलं बाई. मग बाई पहिला लगीन माया आणि पहिला नवरा. मोठी खुशी मले, मोठी का मोठीच खुशी मले बाई. अन बाई मग लग्न गिगन झालं बाई माय. मग मी गेली सासरवाडी. नंतर मग मी तिचा धिंगाणा पाहून तर दचकूनच गेली बाई. मस्त दारू पिऊन डान्स करत होते. तिथं हा गाणं सुरू होता, छट्ट पूर्ण मेची जाता आलिया मला तर धड धड काढ जाता माझ्या माईनं. तर बाई तुम्हाला तर माहितीच आहे मी किती हुशार आहो, आहे का नाही? मी हुशार आहो ना. तर बाई मी त्याचं उलट गाणं बनवलं, आली दारुडाची राता आलिया मला तर धड धड काढ जाता सरत या मायाचं नाली तो. तो बाई तुम्हाला वाटतं हसायला, मला वाटतं मजा, हाय की नाही? मग बाई माय लगीन गिगीन झालं. माया नवरा दारू पिते म्हणून माया माईला काही माहित नव्हतं. तर बाई तिच्या इवायानं काहीतरी सांगितलं नव्हतं. तर बाई तिची पायातली आग अशी मस्त गात गेली ना, सांगूच नको तू. अन बाई तुम्हाला सांगू का आमचं गाव घेऊन कसं आहे? तर बाई कोणाचं लग्न गिग्न असते तर बाई अशा गोल गोल बसते, गाणं म्हणते, आल्या आल्या वरातीनं झुलावं का झुलवते, नतनी बाई नवरी होते. तर बाई तिकडून माई आली ना, घेतला माहित म्हणते कशी सांग का, लहान लागोरी मोठी लागोरी, लहान लाखोरी मोठी लाखोरी, न हिवाळ्याच्या बाजी खाली भांडे कुतरी. मग बाई मी अशीच वाटायला बसली होती. तिची एक बाई आली माझ्यापाशी बसली ना, म्हणते कशी, माया पोरगा कोणता विध रनिंग कॉम्पिटिशन मध्ये पहिला आला आणि तेच बाई दारू पिऊन आली. म्हणते कशी सांगू का तुम्हाला, आला सरमसाण्याचा मूत पिऊन, लाज नाही वाटत जशी अशी पेशी म्हणते व अशी पेशी म्हणते. तर बाई मला मोठी लाज वाटत होती व. का म्हणे तर नवऱ्याची बहीण का म्हणे सांगू का तुम्हाला, वहिनी उखाणा घ्यायची उखाणा. तर बाई तरी बी मी त्याच्या लाजीसाठी उखाणा घेतलं. सांगू कोणतं घेतलं? घमिल्यात आणि घमिल्यात बनवला चिवडा. नवरा भेटला पाहिजे म्हणून लगीन केलं होतं, हा निघाला कप्पाच बेवडा. बाई मग नाही का बाई मी अशीच बसून. तर बाई तुम्हाला तर माहिती आहे नवराचे 9 दिवस कसे राहिले, तिथं मोठे साजरे केले बाई माये, मोठे साजरे केले.
माणसानं रंग दाखवणं सुरुवात केलं. बाई हळूहळू या माणसानं रंग दाखवून सुरुवात केलं. मला काहीही म्हणे व मला गप्पा मारे आणि माय बाप्पाला काहीही म्हणे व काहीही म्हणे. तर बाई कौलिक सहन करू, तुम्हीच सांगा बरं. आता काय एवढं झालं मी सहन करू शकतो का? तो बाई एक दिवस नाही का त्या दारूच्या अड्ड्यावर बसून होता आणि मला कप्प्या शिवात येत जाय. आणि बाई माईची ताईबाईतली आग मस्तकात कशी गेली ती तशीच मग माई गेली. घेतलं एक तुगाटीचं फाटकट न त्या गरलं ठेसलांना बाई चालले न पार दुसऱ्या दिवशी काय म्हणे सांग का? नाही वो आता नाही जाईल व मी आता बिलकुल नाही जाईल म्हणे. असा म्हणे बाई. म्हणून सांगतो माझ्या भावांनो, दारू पिऊ नका नाहीतर तुमची बायको तुम्हाला एक दिवस अशीच ठेसून आणन बाई. अन बाई मी तुम्हाला सांगतो माझ्या माईनं माझ्या बाबांनो मुलाकडे 2 एकर शेती कमी असली तरी चालेल पण मुलगा बिनव्यसनी असला पाहिजे. धन्यवाद.